नमस्कार मैत्रिणींनो, मी अर्चना. स्टिचिंग विथ अर्चना वायभट चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आज आपण या ठिकाणी बघा, हा जो आरीवर्क केलेला ब्लाऊज आहे याच्याविषयी सविस्तर माहिती घेत आहोत. तर बघा, हा जो ब्लाऊज आहे याला कशा पद्धतीचे लटकन लावलेले आहेत, डिझाईन कसं केलेलं आहे. तर बघा, इथे मी काय केलेलं आहे, हा जो पॅटर्न आहे तो खालचा स्लीव्जला डबल लाईनने कवर करून एक एक अशी बुट्टी टाकून घेतलेली आहे. त्यानंतर स्लीव जे आहेत बघा, अशा पद्धतीचे आपण इथे स्लीव्जला फुल वर्क करण्यासाठी या उभ्या लाईन टाकलेल्या आहेत. उभ्या लाईन टाकताना एक आपण कट बीटची आणि एक शुगर बीटची अशा दोन लाईन टाकलेल्या आहेत. म्हणजे तुम्ही डेला जरी घातलं तरी हे ब्लाऊज खूप सुंदर दिसतं आणि नाईटला जरी घातलं तरी खूप सुंदर याचे स्पार्कल चमकल्या जातात. आणि बॅकला बघा, फक्त एक लाईन टाकली आणि त्यानंतर ज्या स्लीव्जला आपण बुट्टी वापरली होती ती स्लीव्ज टाकलेली आहे. फ्रंटलाही सेम त्याच पद्धतीने एक मेन पॅटर्न लाईन आपण टाकून घेतलेली आहे आणि बुट्टी जी आहे थोडी छोटी घेतलेली आहे, कारण फ्रंटला एवढी मोठी बुट्टी छान दिसत नाही. त्यामुळे आपण इथे जरा छोटीशी बुट्टी घेतलेली आहे. बघायच्या स्लीव्ज किती सुंदर तयार झालेल्या आहेत. जर मैत्रिणींनो, तुम्हाला जर असे व्हिडिओ पाहायचे असतील तर आपल्या इन्स्टा पेजला फॉलो करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. म्हणजे तुम्हाला माझ्या जे ब्लाऊज डिझाईन आणि वर्कच्या ज्या डिझाईन आहेत त्या सहजच बघायला मिळतील. तर बघा, इथे आपण साडीलाही सेम याच पद्धतीने केलेला आहे. हा झाला साडीचा पल्लू म्हणजेच पदर. तर पदरावरही आपण या पद्धतीने शुगर बीट, 1 mm मणी आणि शुगर बीट या पद्धतीने एक लाईन टाकलेली आहे आणि खालच्या साईडला बघा, या पद्धतीने एक एक टसल्स टाकून घेतलेले आहेत. म्हणजे लटकन जे की आपण ब्लाऊजला वापरलेले होते सेम तेच पदरालाही वापरलेले आहेत. पदराला थोडे कमी हेवी केलेले आहे, कारण पदर मिऱ्या घेताना व्यवस्थित यावा यासाठी. आणि इथे बघा, पूर्ण आपण जो पदर असतो, गोल्डन वर्कचा जो पदर असतो, त्या पदरावरही थोड्या थोड्या अंतरावरती बघा, अशा पद्धतीने मी एक एक बुट्टी करून टसल्स टाकलेले आहेत. म्हणजे खूप सुंदर लुक हा जो आहे तो या साडीला आलेला आहे आणि खूप छान दिसत आहे. तर बघा मैत्रिणींनो, मला कमेंटमध्ये सांगा की मी याचे चार्जेस किती घ्यायला पाहिजेत, किंवा किती तुम्ही घ्याल, किंवा तुमच्याकडे अशा ब्लाऊजला विथ स्टिचिंगमध्ये तुम्ही किती चार्जेस घ्यायला पाहिजे आहेत ते मला कमेंटमध्ये कळवायला विसरू नका. म्हणजे तुम्हालाही मी किती घेतले तेही तुम्हाला सांगेल. तर मी या ब्लाऊजचे घेतलेले आहेत, साडीला गोंडे टसल्स टाकून आणि ब्लाऊजला पूर्ण वर्क करून, डिझाईन करून, स्टिचिंग, पिको फॉल सगळं 4,000 रुपये मी इथे घेतलेले आहेत. तर बघा, या ब्लाऊजची जी डिझाईन आहे तर तुम्हाला कशी वाटली, किंवा याच्यामध्ये मी काय चेंजेस वेगळे अजून करायला हवे